खूप खूप जास्त खरेदी केलेली आहे. सो हे, त्याच्यानंतर हे, मग ही बॅग आणि मग अजून एक ही पण बॅग, असं सगळं मी एकाच स्टॉलवर घेतलं. आणि हॅलो, नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय युट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या सेगमेंटचं नाव आहे, म्हणजे आजपासून जी एक सिरीज सुरू होणार आहे त्या सिरीजचं नाव आहे आठवड्याचा फ्लॅशबॅक म्हणू शकतो आपण, किंवा आठवड्याची डायरी. थंबनेलवर तुम्हाला आठवड्याची डायरी हे नाव दिसत असलं तरी या डायरीमध्ये आठवड्याभरात झालेल्या घडामोडी आणि आठवड्याभरातले हायलाइट्स असणार आहेत इन शॉर्ट. तर रेग्युलर व्लॉग करणं मला काही शक्य होत नाही, पॉसिबल होत नाहीये. वेळेअभावी ते काही जुळून येत नाही. माझा खूप प्रयत्न असतो की आठवड्यात 1-2 तरी व्लॉग पोस्ट करावे, पण ते ऍक्च्युली शक्य होत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की आठवड्यातून एक असा व्लॉग असेल की ज्याच्यात गप्पा असतील, या आठवड्याभरात काय काय छान छान घडलं माझ्यासोबत, काय चॅलेंजेस होते, काय नवीन शिकायला मिळालं, मी नवीन काय वाचतेय, किंवा माझं स्वतःचं काही ट्रान्सफॉर्मेशन झालंय, हे सगळं मी तुमच्यासोबत दर आठवड्याला म्हणजे गुरुवारी येऊन तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आधी मला असं वाटत होतं आपण हे शनिवारी किंवा रविवारी वगैरे शेअर करूयात, पण शनिवार रविवार हा जरा सुट्टीचा आरामाचा दिवस असल्यामुळे तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करेन. पण मधल्या दिवशी जसा वेळ मिळेल आणि मग गुरुवारपासून मग जसा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच डिस्क्लेमर आहे की या आठवड्यात बरंच काय काय झालेलं आहे, त्याच्यामुळे आय डोंट नो हा व्हिडिओ किती मोठा होणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिला 26 दिवस सलग शूट करणं, सलग सेशन्स घेणं, 1 तास सेशन, बऱ्याच कम्युनिटी अशा होत्या ज्या माहीत सुद्धा नव्हता. आणि आता सध्या जे ऊन सुरू आहे त्यात तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट अशी होती की मला वाटतं पहिला किंवा दुसरा दिवस वगैरे असेल आमचा शूटचा, आणि सुरुवातीला साधारण अंदाज येत नाही, कारण तुम्हाला सेशन पण डिलिव्हर करायचंय, प्लस त्याचं शूट पण होणार आहे, प्लस ट्रॅव्हल पण करायचं, असं सगळं असताना पहिल्या 1-2 दिवस तर मी लिटरली जेवलेच नव्हते. म्हणजे आमची सगळी टीम शूट झाल्यानंतर आम्ही लंच केलं, म्हणजे साधारण 5-6 ला वगैरे सेशन संपल्यावर आम्ही जेवलो. सो 1-2 दिवस असं झालं की मी माझं स्किन केअर रुटीन एकदम परफेक्ट फॉलो करत होते. मी सनस्क्रीन रिअप्लाय करत होते, कारण ऊन होतं, कारण मी आउटडोअरला फिरत होते. पण तरीही मी घरी आल्यानंतर स्किन ड्राय, डल आणि पिंपल्स वगैरे, आणि मला नंतर 2 दिवसांनी रिअलाईज झालं की अरे आपण पाणी पित नाही आहोत, आपण जेवत नाही आहोत. मग प्रोडक्ट्स काही वेगळे मॅजिक करणार नाहीयेत. पण त्यानंतर मग मी जरा थोडंसं म्हणजे अगदीच फुल फ्लेज मला करायला नाही मिळालं, पण मी जरा पाणी बऱ्यापैकी पिण्याचा प्रयत्न केला, डाएट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर मग मग जे नंतर जे व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्ही बघाल तर माझा चेहरा जरा फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतो. तर अगेन ऑल क्रेडिट गोज टू क्युअर स्किन. कारण सनस्क्रीन क्युअर स्किनची म्हणजे मी सतत अशी थोपत असते 3-4 तासांनी, जसा वेळ मिळेल तसा. सो हे प्रोडक्ट्स मी फार आधीपासून मागवते. माझे जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे, पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की हे प्रोडक्ट्स ऑर्डर कसे करायचे. सिंपल आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं, तिथे क्युअर स्किन नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन येतं, तुमचं नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, मेल, फिमेल, त्याच्यानंतर भाषा निवडण्याचा तुम्हाला ऑप्शन असतो. आणि क्युअर स्किन जरी असलं ना तरी त्याच्यात स्किनसाठी सुद्धा ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि हेअरसाठी सुद्धा अवेलेबल आहे. सो मी जेव्हा कन्सल्टेशन घेतलं होतं तर मी स्किनसाठी घेतलं, कारण मला बरेच डार्क सर्कल्स आणि माझी ऍक्ने प्रोन स्किन आहे. म्हणजे अजून सुद्धा काही अशा गोष्टी झाल्या की पटकन ऍक्नेस वगैरे येतात, फार डल झाली होती. सो त्याच्यासाठी मला ट्रीटमेंट घ्यायची होती. सो मी काय केलं, ऍप्लिकेशन ओपन केलं. त्याच्यानंतर ते विचारतात की तुमचे कन्सर्न्स काय आहेत, किती दिवसापासून आहेत, सध्या कुठले मेडिसिन सुरू आहेत, वगैरे वगैरे, अशा बेसिक गोष्टी छान डिटेलमध्ये, जे तुम्ही प्रोडक्ट जेन्युअनली वापरताय, तुम्हाला ज्याची अलर्जी वगैरे आहे, हे सगळं व्यवस्थित तिथे एक्सप्लेन करायचं. आणि इट्स बेसिकली काय तर डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन एक AI काइंड ऑफ ऍप्लिकेशन आहे, पण डेफिनेटली त्याच्यामध्ये डॉक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट कन्सर्न काय आहे त्यानुसार ह्या बेसिक सगळी प्रश्न उत्तरं झाल्यानंतर शेवटला तुमचा एक छान फोटो काढला जातो, फ्रंट प्रोफाईल, लेफ्ट राईट, आणि त्यानंतर तो जो फोटो आहे तो प्रॉपर झूम करून बघितला जातो. झूम केल्यानंतर त्यांना एक्झॅक्टली कळतं की बाबा आपण जे कन्सर्न सांगितलेत आहेत, आणि झूम केल्यानंतर फेसवरती काय काय दिसतंय, त्याच्या मागची कारणं काय आहेत, हे सगळं व्यवस्थित समजून घेऊन त्यानंतर तुमच्यासाठी तुमच्या स्किनच्या कन्सर्न रिलेटेड एक किट तयार केलं जातं. बेसिक म्हणजे फेस वॉश आहे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, जे तुमच्यासाठी गरजेचं आहे ते. आणि त्यानंतर दॅट्स सेट. मग त्याची फीस पण अगदीच अफोर्डेबल आहे, 2200, 2700, 3000 वगैरे, डिपेंड तुमचा जो काही कन्सर्न आहे तो. त्यानंतर फ्री शिपिंग आहे, म्हणजे जे काही तुम्ही पैसे भरायचे ते फक्त त्या प्रोडक्ट्सचेच असणार आहेत. जे काही तुम्हाला किट डील असेल घरी फ्रीमध्ये येणार. त्याच्यानंतर कंटिन्युअस फॉलोअप असतात, रिमाइंडर्स येतात, तुम्हाला वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही की रात्री काय लावायचंय, सकाळी काय लावायचंय. ऍप्लिकेशन्स मध्ये प्रॉपर रिमाइंडर येतात, डाएट टिप्स येतात, ते सुद्धा सगळं व्यवस्थित बघितलं जातं.
दॅट्स इट. इतकं सिंपल आहे. फार भरमसाठ प्रॉडक्ट देत नाहीत. सिंपल जे काही तुम्हाला लागणार आहे तेवढेच प्रॉडक्ट तुम्हाला दिले जातात. आणि जर तुम्ही 3 ते 4 आठवडे व्यवस्थित रेग्युलर जर का फॉलोअप घेतलात, व्यवस्थित ते अप्लाय केलेत, तर तुम्हाला व्हिजिबल डिफरन्स दिसायला सुरुवात होते. अगेन डिपेंड तुमचा आजार किंवा तुमचा कन्सर्न किती जुना आहे. जर फार जुना असेल तर थोडाफार वेळ लागू शकतो. ते आता 5 प्रॉडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे. आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात व्हाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. एक सनस्क्रीन लावल्यानंतर प्रोडक्ट्स मागवताना डिस्काउंट हवा असेल तर इथे माझ्या स्क्रीनवर माझा जो कुपन कोड दिसेल तो वापरा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. हॅपी स्किन केअर रुटीन. तर मंडळी, आता या आठवड्यातली दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट. तुम्ही सगळ्यांनी माझा घे भरारी एक्झिबिशनचा व्हिडिओ बघितलाच आहे. त्याला फार चांगले व्ह्यूज गेलेत, बऱ्याच जणांना तो आवडला. आणि मी 1 ते 1.5 वर्ष झालं, ऑलमोस्ट 1 वर्ष तर झालंच असेल मी घे भरारी एक्झिबिशन कव्हर करते. पण पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये मी एक्झिबिशनच्या दुसऱ्या दिवशी खास म्हणजे पहिल्या दिवशी शूटच्या निमित्ताने शॉपिंग करता येत नाही. फार शेड्यूल पॅक असतं, असं बॅक टू बॅक शूट करायचं असतं. मग घरी येऊन एडिट करायचं, त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करायचा, स्क्रिप्ट वगैरे लिहून, आणि त्या दिवशी एक साधारण 2 ते 3 तासात तुम्हाला ती रील पोस्ट करायची असते. त्यामुळे बघण्यासारखं इतकं काय काय असून सुद्धा असं शॉपिंग करता येत नाही. सो मला ना पहिल्या दिवशी मी जेव्हा एडिट करत होते, म्हणजे मी गेल्यावर मला काही प्रोडक्ट्स खूप आवडले आणि माझं असं झालं की अरे मस्त आहेत, आणि दरवेळेला होतं की प्रोडक्ट छान आहेत पण घरी जाऊन मी ते विसरते. पण यावेळेला अशा काही काही गोष्टी होत्या ज्या मी माझ्या रीलमध्ये तर ऍड केल्याच, आणि घरी आल्यावर साधारण रात्री असं झोपताना वगैरे की अरे यार, तिथे बॅग छान होती, तिथे हे नेकलेस छान होता, मी का घेतला नाही, घ्यायला पाहिजे होता वगैरे. असं सगळं साधारण मी रात्री रडवेला चेहरा करून प्रथमेशला सांगितलं, बाबा अशी अशी दुःखद घटना माझ्या आयुष्यात आज घडलेली आहे. मग त्यांनी मला खूप छान सोल्युशन दिलं की ठीक आहे बाबा, उद्या तू जा आणि तुला जे काही पाहिजे ते घेऊ दे, म्हणजे तू शांत होशील. आणि ह्या दुसऱ्या दिवशी खास मी जाऊन खरेदी केली, आणि आणि ही खूप 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 जास्त खरेदी केलेली आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणाले होते की मी ऍक्च्युली त्या व्हिडिओमध्येच दाखवणार होते, पण वस्तू इतक्या छान आणि स्पेशल आहेत, सो मी विचार केला की याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवून आपण ते दाखवूयात. सो सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट मी तुम्हाला आधी दाखवणार आहे. ही आहे ही बॅग, पण मी डायरेक्ट ओपनच करून दाखवते. तर मंडळी, ती आहे ही बॅग. आहे मस्त क्यूट, सुपर क्यूट. इतकी सुंदर बॅग आहे की हे जे चित्र तुम्हाला दिसतंय हे सगळं हँड पेंटेड आहे. काइंड ऑफ टोट बॅग आहे, पण आतून फार मोठी आहे, मजबूत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये याला असे पॉकेट पण आहे, चेन पण आहे. इथे असं चेन आहे आणि ही इतकी सुंदर आहे, खूप मजबूत आहे. बरचसं छान हेवी सामान राहील, इवन लॅपटॉप सुद्धा राहील, इतकी मजबूत आहे. आणि या ब्रँडचा इन्स्टा आयडी मी शोधून तुम्हाला पाठवते, कारण खूप सारे ब्रँड्स होते, पण याचा इन्स्टा आयडी जर मला मिळाला तर डेफिनेटली मी तुम्हाला पाठवते. आणि तुम्हाला बॅग आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर. आता ऍक्च्युली वरून लाईट आहे त्याच्यामुळे थोडासा कलर तुम्हाला लाईट वाटेल, पण हा एकदम असा डार्क रेड कलर आहे, असा पॉप होणारा कलर आहे. त्यामुळे येस, ही माझी आवडती बॅग, ही मला खूपच आवडली आणि ह्याच्यासाठी मी खास दुसऱ्या दिवशी जाऊन शॉपिंग केलं. बरं, ही बॅग मी घेतली आणि त्याच्यावर मी थांबले नाही. म्हणजे बॅग घेतली आणि साधारण आता दुसऱ्या वस्तू मी बघत असतानाच तिकडचे जे ओनर आहेत त्यांनी ती जागा खाली झाली होती, ही बॅग काढली, ती जागा खाली झाली आणि त्यांनी दुसरी बॅग लावली. मला तीही आवडली आणि मग मी ती पण घेतली. आणि हो, हे सगळे प्रोडक्ट्स विकत घेतलेले आहेत, बार्टर नाही आहे, हे लक्षात असू दे. ही आहे ती दुसरी बॅग. सो हा पण असा डार्क येल्लो असा पॉप होणारा कलर आहे. आणि इथेही जे चित्र आहे ते सगळं, हे सगळं हँड पेंटेड आहे बाय द वे. पूर्ण म्हणजे हा कलर नाही मला असं वाटतं, हा आय डोंट नो, पण हा पण हँड पेंटेड असू शकतो. पण ह्याचं डिझाईन बघा, म्हणजे जे पेंटिंग आहे, मला मुळात आर्ट आणि या सगळ्या गोष्टीबद्दल मला सगळं, जेव्हा मी हे सगळं ते स्टॉल बघत होते, मला सगळे शाळेतले चित्रकलेचे पिरियड वगैरे आठवले. मला फार आवडायचं. हे बघा किती सुंदर वाटतात.
या बॅग मी आता या ओपन करून दाखवते. नाहीतर मी अजून ह्या वापरायला काढल्या नाहीयेत. माझं असं होतं, की आधी आपल्या YouTube फॅमिलीला दाखवू आणि मग वापरायला सुरुवात करू. कुठली आवडली तुम्हाला बॅग? मला तर दोन्ही आवडल्यात म्हणून त्याच माझ्याकडे आहेत. तर अशा या 2 बॅग आणि सुंदर चित्र आहेत, हँड पेंटेड आहेत आणि डेफिनेटली ना एक्झिबिशन्समध्ये प्रॉडक्ट्स थोडेसे कधी-कधी महाग असतात. त्याचं कारण आहे कारण ह्या ज्या बॅग्स आहेत, ह्या कुठल्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणार नाहीत. ह्या सगळ्या आर्टिस्टने बनवलेल्या असतात स्वतः. म्हणजे बॅगच नाही, बाकीचे सुद्धा प्रॉडक्ट ज्वेलरी असतात, साड्या वगैरे असतात. हे सगळं हँडमेड असतं, हँडक्राफ्टेड असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्याची तेवढी प्राइस पण असते. कारण त्यातला युनिकनेस थोडाफार असतोच. त्याच्यामुळे जरासं काही ते युनिक हटके स्टायलिंग कारण मग काय होतं ऑनलाईन प्रॉडक्ट एखादं आपण मागवलं, की मग ते तसंच बऱ्याच जणांकडे असतं. म्हणजे आपल्याला असं काहीतरी वेगळं युनिक हवं असेल, तर मग असं एक्झिबिशन्स अटेंड करायचे. हा पण बाय द वे कुर्ती आहे. हा कॉमन आहे. पण ह्याचं कापड इतकं मस्त आहे. हा पण मी तिथेच घेतला. म्हटलं एक डेली यूजला ऑफिसला वगैरे होईल. हा पण घे भरारीमध्येच घेतला. अर्णा बुटिक्स म्हणून आहे आणि आधी मी त्यांच्याकडनं एकदा रिव्हर्सिबल वन पीस घेतला होता. हे लोकलच आहे बट त्याचं सॉफ्टनेस आणि डायरेक्ट मशीन वॉश आहे. काही वेगळं पाण्यात टाकायची, कलर जाईल वगैरे असं काही गरज नाही आणि खूप कम्फर्टेबल, खूप सॉफ्ट आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला असं डिझाइन मिळेल पण कापड मिळेल की नाही माहित नाही. तर येस. नेक्स्ट आहे अच्छा हा जो स्टॉल होता ह्याचं नाव आय थिंक डिस्ट्रेस विथ आर्ट की आर्ट विथ डिस्ट्रेस असं काहीतरी होतं. मी एकदा चेक करून लिंक टाकेन. सो तिकडे ना अजून एक गोष्ट होती. ती आहे ही गोष्ट. तर हे काय आहे? हे ऍक्च्युअली आयपॅडचं कव्हर आहे. सो हे आयपॅडच्या मापानेच बनवलेलं आहे. पण अर्थात आमचा जो आयपॅड आहे तो प्रथमेश वापरतो. मी वापरत नाही. पण मला फार क्यूट आयडिया आली, की मी याच्यामध्ये माझी डायरी ठेवू शकेन किंवा माझी पुस्तकं जी मी रेग्युलरली ऑफिसला कॅरी करते आणि एक डायरी तर मला नेहमी ठेवायला लागते, जी असते माझ्या कॉन्टेंटची. आणि आता मी अजून एक छोटी डायरी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलाय, की शूटच्या डेट्स आणि काय-काय रील करायचंय किंवा काय कॉन्टेंट आहे वगैरे. सो त्याच्यासाठी मी विचार केला, की मस्त ह्याच्यामध्ये असं छान राहील आणि सेफ राहील, सगळं मिक्स नाही होणार. हे असंच घेऊन सुद्धा जाता येईल आणि हे सुद्धा हँड पेंटेडच आहे. बघू शकता तुम्ही इतकं सुंदर पेंटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणून मला हे या ब्रँड्स मधला हा युनिकनेस मला आवडला, की किती सुंदर आहे. ते कलर्स पण छान आहेत, पॉपअप होणारे कलर्स आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी अजून एक गोष्ट घेतलीये. ती आहे तो सुद्धा पाउचच आहे, पण त्याचा कलर आणि डिझाइन येस. हा पाउच आहे, हा ट्रॅव्हल पाउच आहे, ज्याच्यामध्ये आपल्या बेसिक गोष्टी राहू शकतील. म्हणजे असं इथे जागा आहे. इथे पण आहे, खण आहे, इथे पण आहे आणि छोटासा कंगवा म्हणा किंवा बाकीच्या आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या ठेवू शकतो. पण अगेन ह्याचं पण डिझाइन फार सुंदर होतं. त्याच्यामुळे मी विचार केला हे घ्यावंच. सो हे, त्याच्यानंतर हे, मग ही बॅग याच ब्रँडची आणि मग अजून एक ही पण बॅग असं सगळं मी एकाच स्टॉलवर घेतलं आणि बेसिकली हा स्टॉल जो होता मला खूप आवडलेला. मग मी विचार केला की साड्या आणि बाकीच्या गोष्टी तर आपल्याला दुसरीकडे मिळतील, पण हे काहीतरी युनिक आहे. सो हे घेऊन ठेवावं आणि छान भारी आहे. हा कुर्ती मी एक घेतला. अजून मी 2 कुर्ती घेतलेत रेग्युलर वापरासाठी वगैरे. याच्यावरती छान एलिफंट प्रिंट आहे. येस. हा ब्राउन कलरचा आहे. मस्त मऊ आहे. इथे असे छान असे काय म्हणतात त्याला शेल्स टाइप आहे आणि हा घातल्यावर ऍक्च्युली मला छान सुंदर वाटतोय. मी त्या दिवशी येऊन पहिला घालून बघितला की बाबा होतोय का. मीडियम साईजचाच आहे आणि याला मागे नॉट आहेत. सो आपल्याला हवं तसं आपण ते टाईट वगैरे कमी जास्त पण करू शकतो. क्यूट आहे हा पण, मस्त वाटतो. अजून एक कुर्ती आहे. सो तो ना आता मी ती एक स्टाईल आली आहे. कुर्ती स्लीवलेस असतो आणि त्याच्यावरती तुम्ही ते जॅकेट घालून त्याला दोन्ही प्रकारे वापरू शकता. सो हा आहे कुर्ती जो आपण आतमध्ये घालायचा ऍक्च्युली. हा पण इथे ऍडजस्टेबल आहे स्ट्रॅप. सो आपण तो कमी जास्त करू शकतो. आपल्याला जसं ऍडजस्ट करायचं तसा. मोठा आहे म्हणजे शॉर्ट कुर्ती टाइप आहे आणि त्याच्यावरती हे एक असा काहीतरी प्रकार आहे. आपण नॉर्मली असं वरून घालायचं आणि असा गळा आहे. वरून घालायचं. हे हात आहेत म्हणजे इकडचा आणि इकडचा. सो मग ते स्लीवलेस आणि त्याच्यावरती हे म्हणजे असं छान 2 लूक येणार. आयदर तुम्ही स्लीवलेस घालू शकता किंवा असं फुल स्लीव्हज थोडासा फ्लोरल टाइप, शॉर्ट अनारकली टाइप वगैरे असा लूक येईल. तर येस हे 2-3 कुर्तीज हे आणि मी आत्ता घातलाय तो. त्याच्यानंतर बॅग्स आणि हे तर फार युनिक होतं ते मी तुम्हाला दाखवलं. त्या व्यतिरिक्त सरबत आणल्यात 2. सरबत बाकी मी नेहमी घेते कारण ती पटकन घेता येतात. तर कोकम सरबत घेतलं आणि यावेळेला पेरूचं सरबत घेतलं. सो ती पण एक जरा छान शॉपिंग झाली आणि अजून एक काहीतरी मी घेतलंय. हां, महत्वाचं. हे पण एक नेहा कलेक्शन्स म्हणून ब्रँड आहे. तिच्याकडे मी खूप वेळा बघत होते.
एक नेक पीस होता आणि मला तो फार आवडला. मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की बाबा हा कसा दिसतो. इतका सुंदर आहे, नाजूक पण आहे आणि तिच्याकडे मी ती सांगत होती की हा इतका व्हायरल झाला तिच्या पुण्याच्या एक्झिबिशन मध्ये की काहीतरी तासाभरात वगैरे की तासाभरात की एका दिवसात असं काहीतरी ती मला म्हणाली की ते 50 पीसेस याचे गेले कलेक्शन. सो हे बघा हे असं आहे. सॉरी हे उलट आहे. अच्छा असं आहे का? हा हे बघा हे इतकं छान आहे आणि आता आय डोंट नो लाईट जर आमच्याकडे आता वेगळाच आहे त्याच्यामुळे ते वेगळं दिसत असेल बट घालून दाखवते. आता मला पुढे यायला लागेल तर ते तुम्हाला नीट दिसेल. येस सो हे असं आहे. आता मी ते मंगळसूत्र घातल्यामुळे पण फक्त हे घालून जर लॉंग मंगळसूत्र सोबत पेअर अप केलं तर ते खूप सुंदर दिसेल आणि इतकं छान आहे. फार हेवी पण नाहीये, स्टील असा रॉयल लुक आहे आणि ड्रेसवर पण स्टाईल करता येईल. मी एखादा गेट रेडी विथ मी वगैरे हे तुम्हाला स्टाईल करून दाखवेल म्हणजे तुम्हाला ते जरा छान त्याची आयडिया येईल. आणि येस हे मला खूपच आवडलं. बरं त्याचे कानातले आहेत सो ते पण मी एकदा स्टाईल करेन. सो येस ही होती माझी घे भरारीची शॉपिंग आणि पहिल्यांदा मी एवढी शॉपिंग केली आहे घे भरारी म्हणा किंवा कुठल्याही एक्झिबिशन म्हणा. नाही तर नेहमी साड्या वगैरे असं काहीतरी होतं एखाद दुसरी वस्तू बट इतकं काही होत नाही. पण हा नेकलेस होता, वर्थ होता शॉपिंग करण्यासारखा. शॉपिंग सेगमेंट झाला आहे. आता नेक्स्ट महत्वाचा हायलाइट. हा आठवडा सुरू झाल्यावरती मला वाटतं 1-2 दिवसामध्येच माझं हे पुस्तक वाचन संपलं. हे आहे वपू काळेंचं संवादिनी नावाचं. कथा आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 आणि फार सोप्या कथा आहेत. मला बरेच दिवस असं कुठेतरी वाटत होतं की आपलं मराठी वाचन कमी झालंय आणि वाचन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की चला छोट्या पुस्तकापासून सुरुवात करूया. म्हणजे छोट्या पुस्तकापासून इन द सेन्स कमी पानं असतील त्या पुस्तकापासून म्हणजे जरा वाचनाची सवय लागेल. आणि फार अगदीच हे 4-5 दिवसात संपलं. सो मला वाटतं शुक्रवारी, गुरुवार, शुक्रवारी हे संपलं होतं आणि आठवड्याची सुरुवात मला वाटतं पहिल्या 2 दिवसाचीच हे संपून झाली. खूप सुंदर पुस्तक आहे. मी नक्की रेकमेंड करेन. कथा आहेत, छोटंसं पुस्तक आहे. भाषा खूप छान आहे आणि खूप दिवसानंतर मला म्हणजे मी बरंच वर्ष मला वाटतं महिने पण नाही बरेच वर्ष मी कंटिन्युअस इंग्लिश आणि नॉव्हेल्स आणि हे सगळं सुरू होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की थोडासा ब्रेक घेऊन मराठी वाचलं पाहिजे. पण ते झाल्यानंतर मला एक खूप अमेझिंग पुस्तक मिळालं आणि मी हे पुस्तक खास आणलं होतं प्रथमेशसाठी. द आर्ट ऑफ लेझीनेस. ह्याचं टायटल असं आहे म्हणून मी प्रथमेशसाठी आणलं होतं का तर नाही. पण हो म्हणूनच आणलं होतं. मी मेट्रोने येत होते आणि घाटकोपरला ना तिथे खाली पुस्तकांचं स्टॉल मेट्रोच्या इथेच आय थिंक फर्स्ट फ्लोअरला आणि माझं असं द आर्ट ऑफ लेझीनेस आणि हे बघून मला सगळ्यात आधी आठवलं प्रथमेश आठवला. कारण त्याला पुस्तकं वाचायचं त्याला कंटाळा येत होता. पण बाय द हे जे इनिशिएटिव्ह आहे ना पुस्तक वाचनाचं हे प्रथमेशने जागतिक मराठी दिनाच्या दिवशी सुरू केलंय Instagramवर. तुम्ही त्याला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितले असतील त्याचे व्हिडिओज. हॅशटॅग वाचन विथ प्रथमेश आणि दर शुक्रवारी तो ट्राय करतो की एक पुस्तक संपवायचं. पण ऑफकोर्स ते होत नाही कधी-कधी कारण एखादं पुस्तक फार छान असेल किंवा कधी कठीण असतं. मग आपण हळू छान वेळ घेऊन वाचतो. कधी आपल्याला वेळ मिळत नाही. पण जसं जमेल तसं आणि त्यांनी आय थिंक 1 ते श्यामची हे पुस्तक संपवलं. मग त्यांनी हे पुस्तक वाचून संपवलं. फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्याच्यानंतर आता तो 3रं पुस्तक वाचतोय. तर त्याच्यामुळे माझं असं झालं की अरे आपण पण वाचायला पाहिजे. तर त्याला दिल्यानंतर मला कळलं की ह्याची गरज मलाच आहे. तर आता मग मी हे वाचायला सुरुवात केली. इथे स्टिकी नोट्स वगैरे दिसतायत. हे बेसिकली पुस्तक आहे टाईम मॅनेजमेंटवरती आणि मी ह्याच्यासाठी वाचायला सुरुवात केलं कारण मी जेव्हा टाईम मॅनेजमेंटचे सेशन्स डिलिव्हर करते तर वेगवेगळ्या वयोगटानुसार मला वेगवेगळे एक्सप्लेनेशन, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज हे करायला लागतात, द्याव्या लागतात, एक्सप्लेन करायला लागतात. आणि ह्याच्यात फार छान सिंपल लॉज आहेत टाईम मॅनेजमेंट रिलेटेड. कसे गोल सेट करायचे, टाईम लिमिटेशन्स कसे त्यांच्यासाठी द्यायचं. अप्रतिम आहे, सोप्पं इंग्लिश आहे. कॉलेज गोईंग असाल किंवा कोणासाठीही आहे. जर तुम्हाला एक बेसिक इंग्लिशमध्ये एखादं छान डिसेंट पुस्तक हवं असेल, सो द आर्ट ऑफ लेझीनेस छान आहे, डेफिनेटली वाचा. तर असा होता माझा आठवडा. अर्थात आठवडा अजून संपणार नाही कारण ट्रान्सफॉर्मेशनचे आठवडे सुरूच आहेत. मला असं वाटतं हाच नेक्स्ट आठवडा 31 तारखेपर्यंत आपला इनिशिएटिव्ह संपेल. 26 व्हिडिओज पूर्ण होतील 26 वेगवेगळ्या ठिकाणी. बऱ्याच लोकांना भेटायला मिळालं या इनिशिएटिव्हच्या निमित्ताने. वेगवेगळ्या वयोगटांसोबत इंटरॅक्ट करायला मिळालं
माझं जे प्रोफेशन आहे, माझा जो जॉब आहे, त्याच्यामध्ये मी 18 ते 25 वयोगटातल्या स्टुडंट्सला तितके वर्ष ट्रेनिंग देत होते आणि आता 1-1.5 वर्ष झाले जेव्हा मी ॲज अ ट्रेनिंग स्पेशालिस्ट म्हणून काम करते, तर तेव्हा मी ट्रेनर्सला ट्रेनिंग देते, व्हिच इज बेसिकली लाइक 25 टू 50-45 एज ग्रुपचे लोक असतात. पण आता इतका डायव्हर्स ऑडियन्स होता, की अगदी 9 वर्षापासून ते अगदी 84-85 वर्षापर्यंतचे सुद्धा लोक सहभागी झाले होते. होतायत म्हणजे. आणि ते जे काही ॲक्टिव्हिटीजमध्ये धमाल करतात, जी काही मजा येते, ते बघून मला पण छान भारी वाटतं. म्हणजे जी जी आपण मेहनत करतोय, इतकं ट्रॅव्हलिंग करतो, इतकं ऑल द वे जाऊन सेशन्स घेतो, तर जेव्हा समोरच्या व्यक्तीला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्यांना ते आवडतं, त्यांना काहीतरी त्या सेशनमधून शिकावसं वाटतं, घरी जाऊन ते विचार करतात किंवा सेशन संपल्यावरती बसून एक डिस्कशन होतं छान. म्हणजे बऱ्याचदा एक सेशन नंतर दुसऱ्या सेशनमध्ये जर माझा 1 तासाचा गॅप असेल, तर दुसऱ्या सेशनला जायला मला हमखास लेट होतो, कारण लोक सोडतच नाही. त्यांना भरभरून बोलायचं असतं, त्यांना शेअर करायचं असतं. सो इतका मस्त अनुभव आहे. या आठवड्यात थोडंसं मी 1-2 दिवस मी आजारी सुद्धा पडले होते, कारण प्रचंड हेक्टिक होतं शेड्यूल, ऊन होतं. त्यामुळे थोडंसं हेल्थच्या दृष्टीने पण हा आठवडा थोडासा वर-खाली होता. पण देन एक्झिबिशन हॅपन्ड अँड एव्हरीथिंग सॉर्टेड. म्हणजे गोष्टी आल्यात घरी आणि त्याच्यामुळे मी खुश आहे. तर हा होता आपला पहिला एपिसोड, आपल्या आठवड्याभराची डायरी. आपण याला डिजिटल डायरी म्हणू शकतो. डायरी लिहिणं फार सुंदर आहे, छान आहे. पण प्रॅक्टिकली जर पॉसिबल होत नसेल, तर मी विचार केला आपण एक डिजिटल डायरी मेंटेन करूया. तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा, की पुढच्या आठवड्यात जर मी या आठवड्यात काही लिहिलं नाही, मेंटेन नाही केलं, तर मी पटकन व्हिडिओ बघेन आणि मला आठवेल, की ओके, ओके. हे सगळं माझ्या बाबतीत घडलं होतं. सो या दॅट वॉज ऑल अबाउट इट. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा सेगमेंट कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. ओके, बाय.